गरीबाची त्यांना परवा नाही. मत घ्यायला का तुझ्या मत घ्यायला का सांगावं बाबा. आणि सकाळी 10 वाजता आम्हाला कळालंय, 10 वाजता कळालंय ऍक्सिडेंट झाला म्हणून. मग नंतर मी त्याच्या फोनवर फोन लावला तर त्याचा फोन पोलिसांना उचलला. मग त्या पोलिसाला विचारलं आमचा इकी कुठे आहे म्हणून, तुम्ही कोण बोलता? ते म्हणजे मी पोलीस बोलतोय. मग मी म्हणलं आमचा इकी कुठे आहे? ते म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट झालाय. तर म्हणलं किती लागलंय? तर ते मला म्हणला की तुम्हाला कोण आहे तुमच्या सोबत? तर म्हणलं माझी मुलगी आहे माझ्या बाजूला. मग म्हणे तुमच्या मुलीकडे फोन द्या. मग माझ्या मुलीनं सांगितलं की त्याचा हे झालाय म्हणून, हा अपघात झाला म्हणून, त्याचा ते नाहीये म्हणून. तेव्हा मग आमचं सारं घर रडायला लागलं. मग विकीच्या मागे त्याच्या घरी कोण कोण आहे? तिच्या आई आहे, बाप आहे, भाऊ आहे, 2 भाऊ आहे, भाऊजाई आहे, आजी आहे, आजा आहे, चुलते काके सर्व आहे, त्याचे पुरा परिवार आहे. आणि विकी किती वर्षापासून या सेवेत आहे? आता 10-12 वर्षे झाले. ते आता लॉकडाऊन मध्ये त्याचं लग्न झालंय. आणि विकी राहायला कुठे होता? कल्याणला. आणि त्याची ड्युटी, त्याची कामावर येणं जाणं कुठपर्यंत? कल्याण पासून तर ठाण्यापर्यंत त्याची ड्युटी लागली होती. पहिली कल्याण मध्येच होती, ते स्टेशनवर ड्युटीला होता. तर आता कल्याण पासून तर ठाण्यापर्यंत त्याची ड्युटी लागली. ठाण्यापर्यंत येत होता तो. आता तुम्हाला काय वाटतं या घटनेचा जबाबदार कोण आहे? सरकार आहे. कोण आहे? काय मागणी? काय सरकारला मागणी करायची आम्ही? आता आमचं एवढं मोठं पोरग गेलंय, हा काय मागणी करावं सरकारला? आमचं सरकार का आमचं पोरग परत देणार आहे का? सरकार थोडी पोरग परत देणार आहे, आमचं नाही देणार ना. आता त्याची बायको, लेकर, माय बाप सर्व हे झाले ना. आता सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केली. काय त्याचे 5 लाख पुरते सरकारचे जिंदगीभर? सरकार त्याचं पोरग वापस आणून देईन त्याच्या मायबापाला. ते तेवढे 5 लाख रुपये ते 7-8 महिन्यात कमी वर्षामध्ये. मग त्याला पगार बी होता ना पोलिसांमध्ये. हो, आता आम्हाला तर प्रश्न पडलाय की रेल्वे प्रशासन किती लोकांचा बळी घेणार आहे. कुठल्याही त्याच्यावर उपाययोजना नाही आजपर्यंत. अजूनपर्यंत कुठलीही अशी ठोस उपाययोजना नाही. जे काय असतं ते धातूर मातूर काहीतरी, एखादा पोलीस एका दिवशी उभा राहतो, गर्दी काहीतरी हे करत असतो, तो एका दिवसापुरता असतो. गर्दीच्या मॅनेजमेंटसाठी काहीच उपाययोजना नाही, शून्य उपाययोजना आहेत रेल्वे प्रशासनाकडे. कुठल्याही त्यांना सेफ्टीसाठी कुठलेही जे डोअर्स आहेत किंवा असं जसं एसी लोकलला आहे तसं साधारण लोकलला पण तशा उपाययोजना केल्या पाहिजे, जेणेकरून ज्या काही आता घटना घडतायत आपल्या तशा घटना तरी थांबतील. विकी यांना आपण कधीपासून ओळखत होता? विकी फार चांगले गृहस्थ होते, फार चांगला माणूस, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण. आम्ही हेळीमिळीने राहत होतो. एक 3-4 वर्ष झाले. ते नुकतेच जॉईनिंग त्यांचं मला वाटतं 4 वर्ष झालं असेल फक्त त्यांच्या सर्व्हिसला. आणि चांगले माणूस होते. आमचं 3-4 वर्ष झाले ते इथेच राहतात. 1 वर्ष झाले त्यांनी स्वतः विकत घेतलंय. 2 वर्ष झाले ते भाडे करू म्हणूनच इथे राहत होते. तर फार चांगला माणूस, फार म्हणजे मनमिळावं, कधीही विचारपूस करणार कसे आहेत काय आहेत. तर असं चांगला माणूस आम्हाला गेल्याचं फार मोठं दुःख, म्हणजे आम्ही सांगू शकत नाही, शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. पण कुटुंबामध्ये कोण कोण? त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आणि एक लहान मुलगा आहे, ज्याचं वय अगदी 3 वर्षाचा मुलगा आहे. तो विकी यांचा काही वाढदिवस होता का? विकी यांचा गुरुवारी वाढदिवस होता.
आम्ही त्यांना विशेष पण केल्या. शुक्रवारी आम्ही स्टेशनला भेटलो दोघी आणि त्यावर पण आम्ही गप्पा मारलो. म्हटलं सेलिब्रेशन कसं काय झालं. ते म्हटलं अहो मला थोडं लेट झालं तर आम्ही घरीच सेलिब्रेशन वगैरे केलं. अशा छोट्या गप्पा आमच्या झाल्यात. तर काय आणि- मागणी कराल तुम्ही सरकार? प्रशासनाकडे आम्ही एवढीच मागणी करणार की असे बळी जात आहेत त्याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे. अशा घटना पुढे घडू नये यासाठी काहीतरी उपाययोजना शासनाने व्यवस्थित केली पाहिजे. ते रेल्वे प्रशासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि अशा घटना थांबवल्या पाहिजे. प्रशासनाकडे हात विनंती आहे की त्यांना आता म्हणजे त्यांचा वारीस बाळाला वारीस असं काहीच नाही आहे, पण त्याने त्यांचं पण काहीतरी नुकसान भरपाई पण द्यावी आणि प्रशासनाने जेवढी माणसं ही मेलेत त्यांनाही मदत करावी. त्यांच्या घरी तुमचं येणं जाणं होतं? हो, हो. स्वभाव होता त्यांचा? तुम्हाला दोघं पण मनमिळाऊ होते आणि छोट्या बाळाला बघून वाईट वाटतंय. काय मागणी कराल तुम्ही जे रेल्वे जे वारंवार अपघात होतात? ह्याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे सरकारकडनं, नाहीतर आमच्यासारखं सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे हाक मागणार आम्ही.